Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kalgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to studying a very interesting word that is obviously. Obviously. Okay, you all of knows the Marathi meaning of this word. Obviously, मित्रांनो, ऑब्वियसली हा वर्ड इंग्रजी भाषा रचनेत किंवा इंग्रजी स्पीकिंग करताना किंवा कम्युनिकेशन करताना इंग्लिशमध्ये आपण बऱ्याचदा हा शब्द ऐकला असेल किंवा बोलताना अनेक जणांनी तो वापरलेला पाहिलेला असेल. पण या ऑब्वियसली म्हणजेच याचं मराठीमध्ये मीनिंग काय होतो आणि त्याचा इंग्लिश भाष्य रचनेमध्ये आपण कसा उपयोग करून घेणार आहोत हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा कृपया व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि हो, आपणाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे व्हिडिओ या चॅनलवरून प्रसारित होतात त्याचे अपडेट्स, डेली अपडेट्स आणि नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. ओके, सो गाइज, वेलकम बॅक to my channel Speak English with BK, and today we are going to studying the meaning of obviously. Okay, तर मित्रांनो, ऑब्वियसली म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो? ऑब्वियसली म्हणजे अर्थातच किंवा साहजिकच किंवा उघडपणे किंवा जाहीरपणे, स्पष्टपणे, सरळपणे हे सगळे अर्थ कशाचे आहेत? ऑब्वियसली. ऑब्वियसली म्हणजे काय? अर्थातच किंवा साहजिकच किंवा जाहीरपणे किंवा स्पष्टपणे किंवा सरळपणे किंवा उघडपणे हे सगळे अर्थ या ऑब्वियसली या वर्डचे होतात. आणि त्याचा इंग्रजी भाषा रचनेमध्ये कसा उपयोग होतो हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो गाइज, फॉर एक्झाम्पल्स, we are obviously going to need more help. We are obviously going to need more help. आपणाला अर्थातच आणखी मदतीची गरज आहे. We are obviously going to need more help म्हणजेच आपणाला आणखीन मदतीची गरज आहे. म्हणजेच आपणाला अर्थातच किंवा अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर आणखी आपल्याला मदतीची गरज आहे असा अर्थ. सेकंड एक्झाम्पल, ही वॉज ऑब्वियसली सिक. तो अर्थातच आजारी आहे किंवा सिक आहे म्हणजेच आजारी आहे. तो आजारी आहे. स्पष्टपणे सांगायचं झालं तर तो आजारी आहे असं म्हटलं जातं. ही इज ऑब्वियसली अ मॅन ऑफ व्हेरी हाय इन इंटेलिजन्स. ही इज ऑब्वियसली अ मॅन ऑफ व्हेरी हाय इन इंटेलिजन्स. तो कसा आहे? अर्थातच तो असा मनुष्य आहे की त्याचं जे इंटेलिजन्स आहे, त्याची बुद्धिमत्ता आहे ती अगदी हाय म्हणजे उच्च प्रतीची आहे. अर्थातच त्याची बुद्धिमत्ता कशी आहे? उच्च प्रतीची आहे असा त्याचा मराठी मीनिंग झाला. चौथे एक्झाम्पल, ही इज ऑब्वियसली इन डिस्ट्रेस आफ्टर द ऍक्सिडेंट. ही इज ऑब्वियसली इन डिस्ट्रेस आफ्टर द ऍक्सिडेंट म्हणजे सरळपणे किंवा स्पष्टपणे सांगायचं झालं तर ऍक्सिडेंट नंतर तो डिस्ट्रेस मध्ये आहे म्हणजेच अपसेट आहे किंवा स्ट्रेस मध्ये आहे किंवा गोंधळून गेलेला आहे किंवा दबावाखाली आहे, तणावाखाली आहे किंवा खूप असा विचारात मग्न आहे. म्हणजेच त्याचं डोकं स्ट्रेस मध्ये उदास
किंवा एकदम असं दबाव दबाव म्हणजे आल्यावर जसं स्ट्रेसमध्ये असल्यावर जसं होतं अगदी तसं. कशामुळं? इन ॲक्सिडेंट, आफ्टर द ॲक्सिडेंट म्हणजे ॲक्सिडेंट नंतरची त्याची अवस्था म्हणजे ऑब्वियसली ऑब्वियसली म्हणजे अर्थातच उघडपणे स्पष्टपणे तो इन डिस्ट्रेस, डिस्ट्रेस म्हणजे तो स्ट्रेस तणावाखाली आहे. I hope all of you guys understand today's topic, that is the meaning of obviously in English sentences. Okay? If even if there is any type of difficulty, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to solve out your difficulty 101%. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay? So guys, enjoy the day, have a nice day and keep smiling forever.